ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता आरक्षण निर्णय झालाय. आमदार प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. भारत पाकिस्तान सामन्यावरती ते म्हणतात की मला वाटतं की राजकीय भूमिका आहे. देशाप्रती, राष्ट्र निष्ठेप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कुणीही संशय घेऊ शकत नाही. केंद्र सरकारने यावेळी योग्यरित्या भूमिका पार पाडली होती. विरोधक वैफल्यग्रस्त झालेत. राजकारणासाठी विरोधकांचं हे काम सुरू आहे. एआय सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मातोश्रींवर एआय व्हिडिओ बनवणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. त्याची सत्यता तपासली जाईल अशा प्रकारे व्हिडिओ बनवणे निषेधार्ह आहे. लक्ष्मण हाकेंच्यावरती बोलताना ते म्हणतात की मला वाटतं की हाके आता फार मोठे अभ्यासक झालेले दिसत आहेत. सरकारची एक मशिनरी असते. सरकारची यंत्रणा कायदेशीर निर्णय घेत असते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना अधिकार असतात. उपसमितीला पॉवर डिस्ट्रीब्यूट केलेली असते. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागता आरक्षण निर्णय झालाय. मनोज जरांगे यांच्यावरती ते म्हणतात सरकारला प्रत्येक वेळी गन पॉईंटवर ठेवणं चुकीचं आहे. सरकार आरक्षण देण्याच्या संदर्भात सकारात्मक आहे. मला वाटतं हाके आता फार मोठे अभ्यासक झालेले दिसत आहेत. सरकारची एक मशिनरी असते. लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट असतं, प्रशासन असतं आणि सरकारची यंत्रणा कायदेशीर निर्णय घेत असते. आणि मला वाटतं मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून त्यांना अधिकार असतो. उपसमितीला पॉवर डेलिगेट्स केलेले असतात मंत्रिमंडळाने. त्यांना मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार असतो सरकार म्हणून. आणि त्याच्यामुळं असा काय काढायचा म्हणून काढलेला जी आर नाही. विचारपूर्वक त्या ठिकाणी सरकारनं जी आर काढलेला आहे. आता हाकेना त्या ठिकाणी राजकारण करायचं आहे. पब्लिसिटीसाठी त्यांचं सारं हे बोलणं आहे आणि आकांडतांडव आहे. ओबीसी समाजाला कुठेही धक्का न लावता हा निर्णय झालेला आहे. आणि त्याच्यामुळं हे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा आश्वस्त केलं आहे. परंतु आता ज्यांना राजकारणच करायचं आहे त्याला आपण काय करणार. नाही, मला वाटतं की अशा प्रकारे सरकारला गन पॉईंटवर घेणं योग्य नाही आहे. वेठीस धरणं योग्य नाही आहे. मुंबईत आपण काय झालं बघितलं. त्याच्यामुळं सामोपचारानं जर सरकार प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढायला तयार आहे, त्या ठिकाणी सरकारनं मराठा समाजाची भावना ओळखून न्याय दिलेला आहे. आणि आणखी काय असेल तर सरकार संवाद साधतोय ना, सरकार करायला तयार आहे. परंतु अल्टिमेट मला वाटतं हे योग्य नाही. लोकशाहीला असं सरकारला गन पॉईंटवर धरणं हे योग्य ठरणार नाही. मला वाटतं पूर्णपणे राजकीय भूमिका या ठिकाणी आहे. देशाप्रती, राष्ट्रनिष्ठेसाठी मोदी साहेबांवर कोणी संशय घेऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं केंद्र सरकारनं पार पाडलेली भूमिका संपूर्ण देशवासियांना माहीत आहे. आता विरोधी पक्ष हा वैफल्यग्रस्त झाला आहे आणि त्याच्यामुळं राजकारणासाठी याचा उपयोग करणं सुरू आहे. आणि तेच काम विरोधी पक्षाचं चालू आहे. नाही, मला वाटतं त्याची सत्यता काय ते त्या ठिकाणी तपासलं जाईल. आणि जर तसा असेल तर अशा प्रकारचा चुकीचा व्हिडिओ याच्या माध्यमातून बनवून त्याचा वापर करणं हे निषेधार्हच आहे. भाऊ, संजय राऊतांनी अजितदादांना अर्धे पाकिस्तानी असल्याची उपमा दिली. नाही, संजय राऊत मला वाटतं सायकिक केस झालेले दिसते. त्याच्यामुळं कुणालाही काय बेताल बोलायचं हे संजय राऊतांचं सध्या